येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं जगद्रूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री आज आपण आता जिथे बसलेलो इथे एक लग्न सोहळा सकाळी पार पडलेला आहे। आपल्या इथे जे चित्रीकरण करतात आणि सद्भक्त आहेत असे आपले स्वप्नील यांचा विवाह याच ठिकाणी संपन्न झालेला आहे। त्यांना आध्यात्मिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टीने एकमेकांची संगत चांगली होवो आणि दोघांचा एकत्र प्रवास चांगला होवो याच्यासाठी म्हणून शुभेच्छा दिल्या। गुरुगीता सुरू करण्यापूर्वी आपले इथे आलेले एक मित्र वारीला जाणार आहेत उद्या आणि ते दरवर्षी गेली 18 वर्ष वारीला जातात। संजय गंभीरे म्हणून आपले मित्र आहेत इथे बसलेले। गेली 18 वर्ष ते वारीला जातात आणि परत येताना पण पायी परत येतात। तर अशी साधना त्यांची चालते आणि दरवेळी काहीतरी बोध मनामध्ये घेऊन असं ते जातात आणि तेवढा लाभ त्यांना आनंद त्याच्यातून मिळतो। तर त्यांनी सुचवल्याप्रमाणे एक 5 मिनटं मी वारी संबंधी आपण पण सर्वजण स्वागत करायला पालख्यांचं स्वागत करायला जात असतो। 4 पावलं पालखीबरोबर जात असतो। तर आपल्या दृष्टीने पण महत्त्वाचा सोहळा आहे। तर या संबंधी मनात आलं थोडं ते मी आपल्यासमोर मांडते। वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी असं आपण एका आरतीमध्ये म्हणतो। ही जी पंढरीची वारी आहे ती खरोखरच जन्म मरणाते वारी अशी आहे। खूप लोकांना जगातल्या सगळ्या लोकांना असं आश्चर्य वाटतं की सगळे लोक आपले पावसाळ्यात कामं धामं सगळी सोडून एवढे लोक लाखो लोक तिकडे कशासाठी जात असतात आणि काय करतात त्यांच्या भावना काय आणि एवढी शिस्त पण त्या वारीमध्ये कशी काय राहू शकते आणि चेंगराचेंगरी होत नाही, कोणी मरत नाही। कारण दर ख्रिसमसला सेलिब्रेशन मोठं होतं आणि मृत्यू पावणाऱ्यांची गर्दीत मृत्यू पावणाऱ्यांची संख्या चांगल्यापैकी असते। इतर ठिकाणच्या यात्रांमध्ये पण आपण पाहतो की अशा प्रकारे होत असतं। पण पंढरपूरच्या वारीला संतांनी घालून दिलेली एक शिस्त पण म्हणजे वारीला जातात तर काय करावं त्यांनी वारी नामस्मरण तर सारखं चालू असतं ते तर खरंच आहे। पण आजपर्यंत आपण जे आयुष्य जगलं हा सगळा आपला एक जो भूतकाल आहे तर त्या भूतकालाला विराम देण्याची क्रिया वारीत घ्यायला पाहिजे। म्हणजे काय तर जे कोणी पारमार्थिक असतात ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे की पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सरिसिये भूमिके समाधी राहा। म्हणजे पुढे काय करायचं आहे आपण फ्लॅट घेतलाय त्याचे पैसे कसे आणि केव्हा आपले भ्रूण पूर्ण होणार तो केव्हा आपल्या मालकीचा होणार तिथे आपण काय करणार तर भविष्यकाळ भूतकाळ काय आहे आपण लहानपणी कसे होतो आपले आईवडील कसे होते किंवा आहेत आपले प्राथमिक शाळेतले दिवस कसे गेले माध्यमिक शाळेतले दिवस कसे गेले महाविद्यालयातले दिवस कसे गेले त्यातले सगळे सुखाचे आणि दुःखाचे अनुभव आपल्याकडे संचित आहेत। मग आपलं करिअर सुरू झालं कुठेतरी नोकरी किंवा स्वतंत्र व्यवसाय सुरू झाला गृहिणींचं गृहिणीपण सुरू झालं लग्नानंतर
त्या सगळ्या गृहिणी किंवा गृहस्थ काळामध्ये वेगवेगळे अनुभव या सगळ्यांचं संचित त्याचं बोचकं पाठीवर घेऊन माणूस वारीलाच काय पण कुठेही जात. आणि ज्ञानेश्वर माऊली सांगतात अगदी त्यांच्यापासून आज कृष्णमूर्तींपर्यंत आपल्याला असं संत सांगतात की भूतकाळ सोडून द्या. कृष्णमूर्तींच्या बाबत असं म्हणतात की त्यांचा भूतकाळ गळून पडला होता. त्यांच्या अबोध मन, आपल्यापैकी प्रत्येकाच्या सबकॉन्शियसमध्ये अबोध मनामध्ये हे सगळे अनुभव जे संचित असतात तर ते त्यांच्या बाबत ते गळून गेलेले होते. याचा अर्थ त्यांना त्यांची आई आठवत नव्हती का, त्यांचे वडील आठवत नव्हते का, त्यांच्या जीवनात घडलेले प्रसंग आठवत नव्हते का, तर आठवत होते. पण त्या सगळ्या प्रसंगांशी निगडीत असं जे सुख आणि दुःख, आघात मनावर झालेले, चांगले आणि वाईट दोन्ही, सुख पण आघात करतं आणि दुःख पण आघात करतं माणसाच्या मनावर. तर त्या दोन्हीचं इंग्रजीत ज्याला कंडिशनिंग म्हणतात, कंडिशनिंग ऑफ प्लेजर अँड पेन, हे दोन्ही आपल्याला याच्यापासून आपल्याला वेगळं होता येईल का. मग वारी आळंदीहून निघाली आणि वेगवेगळ्या ठिकाणी टप्पे घेत घेत पंढरपूरला गेले. एक इसापची गमतीशीर गोष्ट आहे. इसापची, इसाप नीती आपण लहानपणी वाचली असेल ना. तर म्हणे इसाप आणि आणखी काही लोक असे नोकर आणि त्याचा जो इसाप का गुलाम होता आणि त्याचा जो मालक होता तो कुठेतरी असं यात्रेला किंवा कुठेतरी असं चाललेला होता आणि बाकी जे सगळे गुलाम सेवक होते तर त्या सगळ्यांना काय काय सामान प्रत्येकाने घ्यायचं वाटून दिलेलं होतं. आता यात्रेमध्ये सर्वात जास्त सामान कसलं असतं तर खायचं, कारण वाटेत काय मिळेल नाही मिळणार, तर साठवलेलं खायचं, अजून महिन्याभराने खायचं, 15 दिवसांनी खायचं का, उद्या काय खायचं, हे सगळं पाठीवरच्या बोचक्यामध्ये साठवले. तर इसापकडे सर्वात जास्त बोचकं येतं, मोठं. मग सगळे त्याची थट्टा करायला लागतात की बघा केवढं बोचकं, केवढं बोचकं. तर त्याला काय त्याचं वाटत नाही. पण इतरांचे जी बोचके असतात ती सगळी तशीच राहतात आणि याचं मात्र दर मजल, दर टप्प्याला खाल्लं की कमी झालं, दर टप्प्याला खाल्लं की कमी झालं, असं करत करत शेवटी मग इतर सगळे ओझी वाहत होते आणि हा मात्र मोकळा आणि रिकामा. तर तसं आपलं पण व्हायला पाहिजे, वारी करणाऱ्याचं असं व्हायला पाहिजे. तो आज वारी करायला निघाला म्हणजे त्याच्या पाठीवर त्याच्या भूतकाळाचं गाठोडं आहे आणि काही भविष्यातल्या चिंतनाचं आणि चिंतांचं पण गाठोडं आहे. मग त्यांनी कसा विचार करावा. वारीचा पहिला मुक्काम आला. आता या मुक्कामाला मी काय सोडू, तर माझं प्राथमिक शाळा संपेपर्यंतच्या आयुष्यातली जी सुख आणि दुःख होती ती मी याच ठिकाणी सोडून माऊलींच्या पायाशी अर्पण करून जातो. कारण लहानपणातल्या पण बऱ्या वाईट आठवणी लोकांना असतात. आमच्या ओळखीच्या एक सोलापूरच्या ताई आहेत, त्यांचं नाव वनमाला ताई आहे. आता नाव सुंदर आहे की नाही वनमाला. त्यांची लहानपणची आठवण त्यांना कदाचित कोणी सांगितलेली असं असेल. पण का वनमाला नाव ठेवलं तर त्या घरात ह्या बाईंच्या पोटी मुलगी जन्माला आली. मुलगी नको होती म्हणून तिला रानामध्ये सोडून दिलं. तरी ती चिवट एवढी मुलगी की रडून 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 मग कोणाला तरी ऐकू गेलं, त्यांनी ते उचललं, कोणाची मुलगी असं करून ज्या घराला ती मुलगी नको होती त्या घरात परत त्या मुलीला आणून टाकल्या आणि मग लोकांनी तिला रागाने वाढवलं आणि तिचं नाव वनमाला का ठेवलं, वनात टाकून पण परत आली म्हणून. आता या मुलीच्या मनावर लहानपणचा काय संस्कार असणार आपण विचार करू. तर लहानपणचं दारिद्र्य असेल, लहानपणी कोणी आपल्याशी फार कठोर वागलेलं असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे दुःखाचे संस्कार आणि अति लाडाचे पण संस्कार असे दोन्ही पण असू शकतात. पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे की हे जे भूतकाळाचं गाठोडं आहे ते आपण जर टाकून दिलं नाही तर मग आपला पुढचा प्रवास हलक्या अंगाने होणार नाही. प्रत्येकाच्याच बाबतीत ते करावं, फक्त वारी करणाऱ्याच्या बाबत नाहीच, दर ध्यानाच्या वेळी सुद्धा हेच करायचं. मी भूतकाळ विसर्जित करतो किंवा करतो.
बरं, एका टप्प्यावर प्राथमिक शिक्षणापर्यंतचा भूतकाळ विसर्जित झाला. प्रथम आपण तो डोळ्यासमोर आणावा आणि मग विसर्जित करावा. विसर्जित केला याचा अर्थ आठवण नाही असं नाही, पण आठवणीशी निगडीत सुख किंवा दुःखाचा भाव नाही. अगदी तटस्थपणे एखादा फोटोग्राफर जसा तो स्वतःचं त्याच्यात काहीच न घालता फक्त झालेल्या घटनेचं छायाचित्र घेतो, इतक्या तटस्थपणे आपल्याला आपल्या भूतकाळाकडे पाहता आलं पाहिजे. तर एका टप्प्याला वयाच्या 10व्या वर्षापर्यंतचा भूतकाळ सोडून दिला, दुसऱ्या टप्प्याला 20व्या वर्षापर्यंतचा भूतकाळ सोडून दिला. असं करता करता जेव्हा पंढरपूरला विठ्ठलाच्या पायाशी पोचलो, प्रत्यक्ष दर्शन होईल का न होईल कळसाचं होईल, पण तिथपर्यंत जाईपर्यंत आपला सगळा भूतकाळ आणि जो काही भविष्यकाळ आपल्या चिंतनात असलेला हा विठ्ठलाच्या पायी अर्पण करायचा. वाहू हा संसार देवा पायी, आपण म्हणतो हे चित्तकोर वृत्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. त्याच्यात वाहू हा संसार देवा पायी याचा अर्थ माझ्या जीवनात जे जे काही आहे ते तुझं आहे. आता जे होऊन गेलं त्याची खंत पण नको, जे होऊन गेलं त्याचा आनंद पण नको, ते कोणातरी तिसऱ्याच व्यक्तीच्या जवळ काही जीवनात झालेलं आहे. कारण हे फार महत्वाचं आहे बघा. कारण किती वयाच्या 60व्या वर्षी, वयाच्या 80व्या वर्षी, आपण आपल्या वयाच्या 10व्या वर्षी काय घडलेलं असतं ते मनामध्ये नकळत ते धरून ठेवलेलं असतं. माझी आई ही अतिशय संपन्न घरामध्ये तिचा जन्म झाला, पण तिच्या आईच्या पोटात बाळ असतानाच आमचे आजोबा डॉक्टर होते आणि अचानक खूप एवढं मोठं संपन्न सगळं घरदार कारभार सगळा एकाएकी तो कर्ता पुरुष उन्मळून पडला आणि त्यामुळे घराची वाताहत झाली. आणि या लहान लहान वयाच्या मुलींना कुठे कुठे कोणाचा आधार शोधत राहायला लागलं की ज्यांच्या हातावर रोज मोठी मोठी काजू किसमिस सारखेच त्यांच्या देत असायचे, खास खाऊ त्यांचा. त्यांना भाकरीसाठी सुद्धा खूप काम करायला लागायचं. आपल्या शाळेची पाठ्यपुस्तकं त्याचे पैसे मिळवण्यासाठी कागदी फुलं करून रस्त्यावर विकायला लागले. आता हे सगळं जे घडून गेलं ते नकळत वयाच्या 80व्या वर्षी, पण त्याचं काहीतरी दुःख आहे अजून पण मला. ही तुलना आहे की आपण कसे होतो आणि मग काय आपल्याला करायला लागलं. तर ही फार अवघड गोष्ट असते. दिसायला सोपं दिसतं की एका टप्प्यावर 10 वर्षापर्यंत, दुसऱ्या टप्प्याला 20 वर्षापर्यंत, तिसऱ्याला 30 वर्षापर्यंत, चौथ्याला 40 वर्षापर्यंत, आणि असं करता करता पंढरपूरला जाईपर्यंत सगळं आयुष्य असं म्हणायला फार सोपं आहे. पण मागे आपण पाहिलं की बारीक गजानन महाराजांच्या पाठीला रुतलेले काटे, मी सांगितलं मधमाशांचे काटे, तर त्यांनी ते एकदम योग प्रक्रियेने सगळेच्या सगळे फेकून दिले. पण तुम्हाला आम्हाला एक 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 काढून टाकायला लागतं, विवेकाने काढून टाकायला लागतं. तर जे वारी करतात त्यांनी एकेका टप्प्याला असं जर विसर्जन करत गेलं तर एकाच वारीत हे होणार नाही, पण नियमित करत गेलं तर ते भूतकाळापासून मुक्त होतील, भविष्य काळापासून पण मुक्त होतील आणि वर्तमानात म्हणजे विठ्ठल स्मरणामध्ये जगायला शिकतील. आणि हा असं जर केलं तर त्या इतका मोठा लाभ वारीचा नाही. मी पुन्हा एकदा माऊलींच्या ओवीची आठवण देते की पुढील पैस पारुखे, पुढचं आठवायचं नाही, मागील स्मरावे ते ठाके, मागचं आठवायचं नाही. ऐसिये सरिसिये भूमिके, वर्तमान काळात राहायचं. भविष्य हे एखाद्या नोंद रजिस्टर, भूतकाळ हा नोंद रजिस्टर सारखा असावा, एखाद्या डिक्शनरी सारखा असावा, आवश्यक पडलं तर एखाद्या संदर्भाला पाहिजे एवढंच. त्याखेरीज माझा आणि माझ्या भूतकाळाचा संबंध नाही. या भूमिकेवर येणं हे आध्यात्मिकदृष्ट्या अवघड आहे, सोपी गोष्ट नाही आहे ती. आणि सततच्या ध्यानाने हळूहळू चित्ताला जी स्थिरता येते त्यामुळे हे जमू शकतं. सततच्या नामस्मरणाने हे जमू शकतं, सद्ग्रंथांच्या वाचनाने हे जमू शकतं. तर अशी वारी जे करू शकले त्यांना खरोखर धन्य म्हणायचं आणि ते खरोखर सद्गुरूंचं पुत्र, संतांचं संतान असं त्यांना म्हणता येईल. तर वारी करणाऱ्यांनी याचं जर स्मरण ठेवता आलं तर त्यांची वारी सुफल संपूर्ण विठ्ठलाच्या चरणी अवश्य होईल.
आपण सुद्धा जी 4 पावलं बरोबर चालतो, तर त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर तो संसार सोडून द्यायचा आणि तसंच सड्या हाताने मोकळ्या मनाने परत घरी यायचं. असं पण प्रयत्न करत दर एकादशीला, दर वारीला, दर पालखीला आपल्याला जमतं का बघूया. आता गुरुगीतेकडे वळूया. जो मंत्र आपण आपल्या अनुग्रहाचा जो कागद आपल्याला दिलेला असतो, त्याच्यात पहिलाच जो मंत्र असतो त्याच्याकडे आज आपण येतो आहोत. गेल्या वेळीची रसमलाई बऱ्याच जणांना आवडलेली आहे. सगळा चैतन्य सागर आहे, दुधाच्या सागरासारखा, केशराच्या सागरासारखा, आणि त्या चैतन्य शक्तीची घनरूप आपण सगळेजण त्याच्यात तरंगतो आहोत, वावरतो आहोत. हा बोध म्हणजे गुरुतत्वातच आपण खेळतो आहोत. हा बोध यापूर्वीच्या श्लोकामध्ये, मंत्रामध्ये आपण पाहिलेला आहे. आताचा आजचा हा जो मंत्र आहे, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. आपण पाहिलेलं आहे की गुरुतत्व या अंगाने ते परमतत्वासारखे सर्वत्र सच्चिदानंद सागरासारखे भरून असतात, आणि शिवाय सद्गुरू असती हृदयात सट शिष्या ते जागवित, असे तुमच्या आमच्या अंतर्यामी, तुमच्या आमच्या हृदयात पण ते असतात. तर इथे मुख्यतः बऱ्याचशा श्लोकांमध्ये, मंत्रांमध्ये गुरुतत्वाचं वर्णन केलेलं आहे. आणि ते कसं आहे तर ब्रह्मानंद, ब्रह्म अपरोक्ष अनुभूती, त्याचे जे तत्व आहे त्याच्या अपरोक्ष अनुभूतीचा आनंद, ते आनंद हेच त्या ब्रह्माचं खरं म्हणजे स्वरूप आहे. आपल्याकडचं जे तैत्तिरीय उपनिषद आहे त्याच्यात आनंदवल्ली नावाचं प्रकरण आहे, आणि त्याच्यात आनंदाच्या वेगवेगळ्या पटी दिलेल्या आहेत. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की युवा एखाद्या आनंदाचं युनिट काय, आपण बाकी सगळ्याला युनिट लावतो की नाही. दूध तुम्ही लिटरमध्ये घेता की नाही, कपडा तुम्ही मीटरमध्ये मापता की नाही, तसं आनंदाचं काय माप आहे का, तर ऋषींनी ठरवलेलं आनंदाचं पण एक माप आहे. ते काय माप आहे तर एखादा तरुण अतिशय सशक्त, जगातले सर्व ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अनुभवण्याची शक्ती असलेली एक तरुण व्यक्ती, तिचं वर्णन पण फार सुंदर या उपनिषदाने केलेलं आहे. युवा स्यात् साधुः युवाध्यायकः आशिष्ठः दृढिष्ठः बलिष्ठः तेनेदं पृथिवी वित्तस्य पूर्णा स्यात्. एक तरुण माणूस कसा आहे तो, युवा, साधू, अतिशय चांगल्या वृत्तीचा, सात्विक वृत्तीचा आहे, अध्यायक आहे म्हणजे अध्ययन करणारा आहे, आशिष्ठ हा म्हणजे आशावादी आहे, बलिष्ठ हा शरीराने पण संपन्न आहे, बलाने संपन्न आहे, दृढिष्ठ हा त्याची इच्छाशक्ती पण फार बलवत्तर आहे, आणि त्याच्या नुसत्या अस्तित्वाने या पृथ्वीला जणू काही पूर्णत्व आलेलं आहे, आणि त्याच्या अस्तित्वामुळे सर्व प्रकारचं वित्त या पृथ्वीवर निर्माण झालेलं आहे. अशी व्यक्ती जो आनंद अनुभवू शकते त्याला आनंदाचं एक युनिट, एक एकक असं म्हटलेलं आहे. मग त्यांनी वेगवेगळे आनंदाचे प्रकार सांगितलेले आहेत की गंधर्वांचा आनंद हा मनुष्यांच्या आनंदाच्या अनुपट जास्त असतो, देवांचा आनंद हा गंधर्वांच्या आनंदाच्या अनुपट जास्त असतो, आणि असं करता करता ते म्हणतात की ज्याला तुम्ही इथे ब्रह्मानंद म्हटलेला आहे याला खरोखर मापच लावता येत नाही. या सगळ्या आनंदांचा जो आनंद असा जो आहे तो ब्रह्मानंद आहे की जो अनुभवल्यानंतर जगातली सगळी सुख ही आपल्याला किती वाटायला लागतात, इतका आनंद. तर असं हे भगवंताचं जे स्वरूप आहे हे आनंद स्वरूप आहे, आनंदवल्ली असं या त्या
प्रकरणाचं नाव आहे. स्वाभाविकच आनंद स्वरूप असलेला जो परमात्मा, त्याच्या अनुभवाने तो जो कोणी साधक त्याचा आनंद घेत असतो, त्याचं पण काय होणार, त्याला पण परम सुख त्यामुळे होणार. त्यामुळे ऋषींनी त्या आनंदाच्या भरात असं वर्णन करतात की ऋषी नाचायला लागले ज्यावेळी त्यांना तो ब्रह्मानंदाचा अनुभव आला. त्यांना काय करू आणि काय नको असं झालं. आणि मी एका व्यक्तीला भेटलेली होती की जिने हा ब्रह्मानंदाचा साक्षात अनुभव घेतला. ते सांगत होते, त्या सांगत होत्या की अंगातून भरभरून, सगळ्या जगातून भरभरून नुसत्या आनंदाच्या लाटाच्या लाटा आपल्यावर कोसळत आहेत आणि त्याच्यात अंतर्बाह्य आपण भिजून जातोय. असं काही सांगता येत नाही, असं काहीतरी विलक्षण ते होत असतं. काय सांगू बाई झाले काहीची या बाही, असं ते ब्रह्मानंदाचा तो परम सुख जे काय असतं त्याचा तो अनुभव असतो. असं ते गुरूंच्या सान्निध्यात आपल्याला तो अनुभव मिळतो. केवलम ज्ञानमूर्ती, प्रत्यक्ष आत्मज्ञानाची जी समोर तुमच्या आमच्या शरीरधारी होऊन बसलेले असतात, ते चालते ज्ञानाचे बिंब ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे. तर कनक चंपकाचा कळा असं सुंदर सुंदर वर्णनं ज्ञानेश्वरीमध्ये आलेली आहे. तर मूर्तिमंत तेज, मूर्तिमंत ज्ञानच आसनावर बसलेलं आहे, असा अनुभव संतांच्या बाबत, सद्गुरूंच्या बाबत आपल्याला येत असतो. ते स्वाभाविक द्वंद्वातीत आहे. आपण सर्व द्वंद्वाच्या क्षेत्रात असतो, त्यामुळे करावं का करू नये असे अनेक प्रश्न आपल्याला सारखे पडत असतात. सुख दुःख यांचं द्वंद्व आहे, शीत उष्ण यांचं द्वंद्व आहे. अशा प्रकारे आपण सदैव द्वंद्वाच्या क्षेत्रात असतो आणि ते मात्र त्याच्या सदैव पलीकडे असतात. म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो की एखादी व्यक्ती, आपल्याला माहिती आहे की ही व्यक्ती हिच्यातून चुका घडलेल्या आहेत, हिचं हेतू बरोबर नाही आहे, अशा व्यक्तीच्या बाबतशी आपण संबंध ठेवावा की नाही. आपल्या पुढे द्वंद्व, आपल्यापुढे प्रश्न निर्माण होतो. आणि संत म्हणजे काय, ते कलावती आईंना ज्या एका बाईने विष घातलं, कलावती आई म्हणजे बेळगावच्या फार मोठ्या संत होऊन गेल्या आणि त्या फार सुंदर कीर्तन करत असत. त्या एका बाईंना त्यांचा फार मत्सर वाटायचा, तर त्या त्यांच्या घरी राहायला आल्या आणि त्यांच्या घरी राहून त्यांना विष घातलं. आता कलावती आई योगिनी पण होत्या, त्यामुळे त्यांना ते सगळ्याचा विषाचा निचरा करता आला, पण ते करायला त्यांना फार कष्ट पडले, त्रास पडलाय आणि त्यांना माहिती होतं की या व्यक्तीने आपला असा घात केलेला आहे. त्या व्यक्तीला ते खात होतं. कित्येक वर्षानंतर त्या बाई, मग कलावती आई बेळगावला येऊन स्थायिक झाल्यानंतर तिथे आल्या आणि त्यांचे पाय धरून म्हणाल्या की मी करंटीने तुम्हाला विष घातलं बघा. तर त्यावर त्या कलावती आई अगदी शांत, त्या म्हणाल्या की आता तुम्हाला पश्चाताप झाला नाही, पश्चातापाने सगळं धुतलं जातं, आता काळजी करू नका, आता उपासनेला लागा, आता साधनेला लागा, त्याच्यात आनंद आहे. असं माझं तुझं स्पर्धा करून त्याच्यात काय बरं आनंद आहे, असं पाठीवरून हात फिरवून समजवून सांगितलं. इतकंच नाही तर खणा नारळाने ओटी भरली, साडी चोळी केली आणि मोठ्या प्रेमाने जीव खाऊ घालून त्यांना पाठवलं. तुम्हाला आम्हाला काय, आमच्या जीवावर उठलेली कोणीतरी व्यक्ती घरी आली तर आपण त्याच्याशी कसं वागू, आणि कलावती आई कसं वागल्या. म्हणजे तुम्हाला आम्हाला ही द्वंद्व आहे. तेव्हा हा माझ्याशी बरं वागत असेल तर मी याच्याशी बरं वागणार, हा माझ्याशी वाईट वागला म्हणजे मला निदान सावध तरी राहिलं पाहिजे. मी वाईट वागतो का न वागतो वेगळी गोष्ट, पण निदान मला सावध राहिलं पाहिजे. हे त्या असावध होते असं नाही आहे, त्या सगळं समजून उमजून त्यांनी ते पोटात घातलेलं होतं. पण आपल्या मनात अशा प्रकारचं द्वंद्व ही सदैव निर्माण होत असतात. तर एखादी गोष्ट काय चुकीच्या मार्गाने पैसा आला, घेऊ का नको घेऊ. आमच्या ओळखीचे एक डॉक्टर होते आणि अत्यंत सरळ मार्गी नाकासमोर जाणारे. एका दिवशी कोणीतरी त्यांच्याकडे एवढा मोठ्यांचा गठ्ठा आणून दिला. कधीही आयुष्यात त्यांनी भ्रष्टाचार म्हणून केलेला नाही.
पण घरी पण अडचण होती आणि त्या क्षणी त्यांना असं वाटलं की आपण ते पैसे घ्यावे आणि खोटं सर्टिफिकेट काहीतरी द्यावं. कधीही आयुष्यात केलं जाईल एक तो काहीतरी मोहाचा क्षण घेऊ का घेऊ नको असं द्वंद्व मनामध्ये. थोडं थांबले पण नकळत त्यांनी घेतलं आणि कोणीतरी फोटो काढायला बसलेलेच होते. आयुष्यात कधीही पाप न केलेला माणूस त्या माणसाला पोलिसांच्या कोठडीत राहायला लागला. ते प्रांजळ पण एवढे होते. ते म्हणाले तुम्ही माझा तपासून बघा कारकिर्दीत आयुष्यात एक पैसाही मी अशा प्रकारे घेतलेला नाही आहे. पण मला माहीत नाही कसे मी ते घेतले हातात आणि का मला घ्यावेसे हातात तरी का घ्यावेसे वाटले मी नाही सांगू शकत. त्यांना फार शिक्षा झाली नाही थोडक्यावर निभावलं. पण चांगल्या माणसाच्या आयुष्यातही केव्हा तरी असं घेऊ का घेऊ नको असं द्वंद्व उभं राहतं की ज्याचं उत्तर नको असंच असायला पाहिजे पण घेऊ का असं होऊ शकतं. पण सद्गुरू कसं आहे सगळ्या द्वंद्वा अशा प्रकारच्या सर्व द्वंद्वांच्या ते पलीकडचे आहे. गगन सदृशम ते फार सुंदर उपमा दिलेली आहे. नेहमीच संतांना गगनाची उपमा देतात. स्वामी स्वरूपानंद म्हणतात जे मी सर्वदा ऋतूत साही राही गगन समान ते वितया ते सदा सारिखे मान आणि अपमान. वेगवेगळे ऋतू येतात. पावसाळ्यात आकाशात ढगांची दाटी होते. उन्हाळ्यामध्ये लखलखीत ऊन असतं. तर या कधी धुकं असतं हिवाळ्यात. पण या कशाचाही स्पर्श बदलत्या ऋतूंचा स्पर्श गगनाला होत नाही आकाशाला होत नाही. ते आकाशाला लगे लेपू जैसा सदैव ते निर्लेप असतात. तसं संत आणि सद्गुरू हे नेहमी कसे असतात निर्लेप असतात. परवा सुषमाताई सांगत होत्या की खूप त्यांना कोणीतरी अकारण आपला द्वेष करतंय कोणीतरी अकारण मत्सर करतंय या सगळ्या अकारण निंदा करताय या सगळ्यांनी त्यांचं मन दुःखी झालेलं होतं. तर त्यांनी स्वामीजींना विचारलं की स्वामीजी मी असं काय केलं म्हणून लोक माझ्याबद्दल असं म्हणतात असं विचार करताय. तर स्वामीजी हसले आणि ते म्हणाले की स्वामी माधवनाथांनी तरी काय केलंय. त्यांनी काही न करता पण लोक त्यांची निंदा करतात ना. मग आपल्या वाट्याला आलेली निंदा म्हणजे आपल्या प्रारब्धाचा क्षय असं समजावं त्याच्याकडे पाहून हसून सोडून द्यावं. आपल्याला शक्य आहे का विचार करा. कोणी एवढं बोललं तरी मी म्हटलं त्याचा गेला काटा आता तो काढायला त्रास. पण आकाशा न लगे लेपू जैसा काही का येणार सुख येणार दुःख येणार अत्यंत अलिप्त निरासक्त अशी स्थिती ही जी आहे तर ही संतांची ही स्थिती आहे म्हणून त्यांना म्हटलेलं गगन सदृश. आणखी एका अर्थाने ते गगन सदृश आहे. गेल्या वेळी आपण पाहिलं होतं की 5 महाभूतांची निर्मिती गुरुतत्वापासून झाली. कशी झाली आत्मनः आकाश संभूत म्हणजे आत्मतत्वाला परमात्मतत्वाला पंचमहाभूतांपैकी सर्वात जवळचं तत्व कोणतं की ज्याच्यात आत्मतत्वातून निर्माण झालेलं आहे ते आकाश आहे. कारण ते सर्वात सूक्ष्म आहे. हे तुम्हाला आम्हाला कळायला कठीण आहे पण जसं ध्यानात धारणेत प्रगती होत जाते तसं माणसाला या सगळ्या गोष्टींचा अनुभव यायला लागतो. केवळ शब्दाने ते समजणं कठीण आहे. पण आत्मतत्वाला सर्वात निकटचं जर काही असेल तर आकाशतत्व आहे. त्यामुळे मनुष्याच्या बुद्धीला जर गुरुतत्व समजून घ्यायचं असेल तर त्यांनी आकाशाकडे पाहावं. विनोबा भावे असं म्हणत असत कारण ते असं खरोखरच ते बरं का असं आकाशाकडे पाहत असायचे. म्हणजे त्यांची ती डोळे उघडी ठेवून समाधीत जायची असं पद्धत होती. खूप वेळ ते असे आकाशाकडे पाहत होते आणि कोणीतरी त्यांना विचारलं की काय हो तुम्ही काय करताय. तर म्हणजे मी आकाश सेवन करतो कारण आकाश हे परमात्मा तत्वाला सर्वात जवळच आहे त्यामुळे मी आकाश खातोय सेवन करतो म्हणजे खातो. तर आकाश सेवन ही पण एक साधनाची पद्धत आहे की बस निरभ्र आकाशाकडे नीट आपण पाहत राहावं आणि असं समजून घ्यावं की अरे आत पण तेच आहे आकाश इथे ते चिदाकाश ते तेच आहे. आकाशवृत्ती नावाची उत्तर भारतात एक साधना पद्धती आहे. आकाशवृत्तीने राहायचं. आकाशवृत्ती ही काय आहे तर त्यातला हा उत्तर भाग आहे की कशाचाही लेप लावून घ्यायचा नाही.
आणि आकाश वृत्तीने राहणारे जे लोक असतात तर ते म्हणतात की मी जेवायला पण कोणाला मागणार नाही आणि शब्द उच्चारणार नाही. कोणाला आपण म्हणून जर मला काही भोजन द्यावंसं वाटलं तर मी ग्रहण करीन, नाहीतर मी पण आकाश सेवन करून राहील. अशा वृत्तीने राहणारे काही महात्मे उत्तर भारतामध्ये जास्त या पंथाचा प्रचार आहे, आकाश वृत्तीने राहणाऱ्या महात्म्यांचा. तर असं हे आकाश म्हणून गगन सदृश. गगन म्हणजेच ते नव्हे, गगन सदृश म्हणजे सारखं आहे, तेच नव्हे सारखं आहे, जवळचं आहे. तत्वमस्यादी लक्षण. तत्वमसी आपल्याला माहिती आहे, हा बोर्ड आहे. तूच ते तत्व आहे, तत् परमात्मा तत्व, त्वम तू असे म्हणजे आहेस. आपल्या भाषेमध्ये म्हणजे सोहम, तेच मी आहे, तेच तू आहे. तर हे तत्वमसी हे उपनिषदांमधलं महावाक्य आहे. आणि ह्या महावाक्याचं जे लक्ष्य आहे, तत् म्हणजे ते काय आहे तर परमात्मा तत्व आहे, म्हणजेच गुरुतत्व हे परमात्मा तत्व आहे. एकम नित्यम विमलम अचलम. ते एक आहे, ते सदैव होतं, ते विमल म्हणजे त्याला मलिनतेचा स्पर्श होऊ शकत नाही असं आहे. अचल म्हणजे कधी न ते चळे ना ढळे, सरे ना मळले, असं ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. सर्वधीही साक्षीभूत. सर्वधीही सर्वांच्या बुद्धीत राहणारं आणि सर्व काही जाणणारं. इंग्रजीत त्याला ऑमनिसायंट असं म्हणतात. इंग्रजीत परमात्मा तत्वाचं वर्णन करणारे 3 शब्द, ऑमनी प्रेझेंट म्हणजे सर्वत्र असणारं, ऑमनिपोटेंट म्हणजे सर्व शक्तिमान, आणि ऑमनी सायंट म्हणजे सर्व काही जाणणार. तर हे सर्व धीही म्हणजे ऑमनिसायंट, सर्व काही जाणणार असं हे तत्व आहे. आणि साक्षीभूत आहे. प्रत्येक तुम्ही सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिद्वृत्तींच्या सहस्रकरी उदयजित असते. ज्ञानेश्वरीमध्ये परमात्मा तत्वाचं वर्णन केलेलं आहे. तो मी सर्व भूतांच्या अंतरी, सर्वांच्या अंतरी आहे. हृदय महाअंबरी. हृदय महाअंबरी म्हणजे इथल्या मस्तकाकाशामध्ये चिद्वृत्तींच्या सहस्रकरी. सहस्रकर म्हणजे किरण, सहस्रकिरणांनी आपल्यामध्ये चित्तामध्ये प्रत्येक जी काही वृत्ती उमटते ती चिद्वृत्ती त्यांच्या सहस्र किरणांनी प्रकाशित झालेली आहे. असं ते त्याचं तत्वाचं स्वरूप आहे. म्हणून तो सर्वधीही साक्षीभूतपण आहे. ते तुरीयचं तारुण्य आहे, ते उन्मनीचं लावण्य आहे, ते अनादि अगण्य आत्मतत्व आहे. ज्ञानेश्वरी योगी आहे. ते तुरीयचे तारुण्य, ते उन्मनीयचे लावण्य, ते तुरीयचे तारुण्य, ते अनादि अगण्य आत्मतत्व. तुरीय ही अवस्था आहे, आपल्याला जागृत अवस्था माहिती आहे, स्वप्न ही स्थिती माहिती आहे, सुषुप्ती म्हणजे गाढ झोप माहिती आहे, आणि चौथी जी अवस्था आहे त्याला तुरीया किंवा साक्षीत्व अशी अवस्था म्हणतात. म्हणून स्वरूपानंदाने शेवटचं जे स्वामी निजधामी चाललेले त्याच्यात असं म्हटलेलं आहे, स्वभावे साक्षीत्वही संपले. आता मी या देहात राहतो आणि या देहात राहून सगळे व्यवहार पाहतो, असं जे साक्षीत्व स्वरूपानंद नावाच्या देहात होतं ते पण आता संपलं आणि ते मोठ्या तत्वाला जाऊन मिळालं, असं त्यांनी शेवटच्या त्या कवितेमध्ये म्हटलेलं आहे. ते हे साक्षीत्व आहे. त्या साक्षी तुरीयेचे तारुण्य, त्या साक्षीत्वाची तर सदा तरुण अशी ती अवस्था, सदा यौवनाती अशी अवस्था. उन्मनी म्हणजे पण तीच अवस्था की देह मन बुद्धी यांच्या पलीकडे जाऊन साधक उन्मनीत गेला असं म्हणतात. म्हणजे ध्यानावस्थेत अशा स्थितीला गेला की त्याला भानच नाही काही शरीराचं मनोबुद्धीचं, अशी स्थिती उन्मनीत स्थिती आहे. आणि त्या स्थितीचं लावण्य म्हणजे सौंदर्य म्हणजे हे गुरुतत्व आणि आत्मतत्व. भावातीतम 8 सात्विक भाव आहेत आपल्याला माहिती आहे. डोळ्यातून अश्रू येणं, अंगावर रोमांच उभे राहणं, कंठ सद्गदित होणं, असे वेगवेगळ्या प्रकारचे भाव हे विशेषतः भक्ती मार्गामध्ये आहे. असं या सगळ्या भावांची
लोक असं म्हणतात, भक्तिशास्त्र आपल्याला सांगतं की भाव काया निर्माण. म्हणजे साधकाला आपल्याला जसे पंचकोश आहेत तसा भक्तीच्या मार्गाने साधना करणाऱ्यांचा एक भावकोश, भाव काया निर्माण होतो. आणि तो भाव काय आहे की ते त्याचं जे इष्टदैवत आहे तर त्याचं चिंतन करता करता ते आपण पाहिलं की नाही, मुक्ती पाहिल्या की नाही, 4 मुक्ती, त्याचं स्वरूपता, समीपता, सलोकता, या सगळ्या मुक्ती, या मुक्तीच्या अलीकडचे टप्पे, या सगळ्या ती भावकाया निर्माण होते. आणि भक्तीच्या अंतिम अवस्थेमध्ये ही भावकाया ती त्या दैवताच्या ठिकाणी समर्पित होऊन जाते. तर असा तो समर्थ आहे, तो भाव पण पोचवून घ्यायला तो समर्थ आहे, सद्गुरू आणि गुरुतत्व. तर म्हणून हे अष्टसात्विक भाव त्यांनी वंदे त्या मी त्या दैवताचा भक्त आहे या भावातून निर्माण झालेली भावकाया ही सर्व जो कोणी आपल्यामध्ये आत्मसात करून घेतो आणि ते पसरून तो दशांमुळे उठलेला आहे असं जो परमात्मा, असं ते गुरुतत्व आहे. त्रिगुणरहितम, त्याला आपण 3ही गुणांमध्ये बांधून शकत नाही. यशोदेच्या कुशीत शांतपणे झोपलेला आहे कृष्ण. हा रजोगुण आहे. आपल्याला जी झोप येते हा रजोगुण आहे. चांगला आहे तो, काही प्रमाणात रजोगुण असणं आवश्यक आहे, नाहीतर तुम्हाला निद्रा नाशाचा विकार होईल. काही काही लोक असतात बघा, रात्र रात्र झोपच येत नाही. आपल्या शरीराच्या धारणेसाठी 3 गुण आवश्यक आहेत आणि त्यातला रजोगुण म्हणजे त्याचं एक छान गोड रूप रजोगुणाचं म्हणजे यशोदेच्या कुशीत झोपलेला श्रीकृष्ण. परमात्म्याला पण जेव्हा सगुण रूप धारण करतो तेव्हा त्याला हे 3 गुण असतात आणि हे त्याचं एक गोड रूप आहे. तमोगुणाचं रूप आहे. रजोगुणाचं रूप काय? रजोगुणाचं वैशिष्ट्य चंचलता आहे. कृष्णाच्या जीवनात पाहिलं तर मडक्यातलं दही लोणी काढलंय खातोय हा कृष्ण नावाच्या सगुण अवताराचा रजोगुण आहे. तमोगुण आईच्या कुशीतली झोप आहे. रजोगुण त्या गोपींची छेड काढतो, थट्टा करतो, दही दूध लोणी खातो, त्याच्याबद्दल तक्रारी करतात. हे सगळं जे चित्र आहे हे त्या अवताराच्या अत्यंत गोड अशा रजोगुणाचं चित्र आहे. आणि सत्वगुणाचं काय चित्र आहे माहिती आपल्याला? ते सगळे ते जे यादव असतात, यादवी युद्ध झालेलं आहे सगळं आणि या त्याच्यात तो स्वतः सगळ्यांचा संहार पाहतो आहे. काहीसा खेद पण मनामध्ये आहे. अशा मनस्थितीत तो एका वृक्षाच्या खाली येऊन बसलेला आहे आणि शांतपणे मुरली वाजवत बसलेला आहे. हे कृष्णाचं सात्विक रूप. आणि असं म्हणतात त्या स्थितीत त्याला व्याधात, त्याच्या पावलाला हरणाचं तोंड समजून व्याधाचं हे करतो. आणि त्या सत्वगुणी गुण ही त्याची त्यावेळची देहाची स्थिती आहे. आणि मग तो अवतार ठरवतो की आता इथे काय राहायचं नाही. त्यावेळी मग हे 3ही गुण तो सोडून देतो आणि मग आपल्या मूळ स्वरूपामध्ये लीन होतो. आणि तो व्याध दुःखी होऊन त्याला म्हणायला येतो की महाराज मला कळलं नाही की हे तुमचं कोमल लालसर पाऊल होतं आणि मी तुम्हाला पापी माणसानी मी तुम्हाला बाण मारला. त्यावेळी क्षमा करणारे ते जे कृष्ण आहेत ते मात्र या सगळ्या गुणांचा प्रवास करून पलीकडे गेलेले आणि त्यांचे जे मूळ स्वरूप आहे त्याच्यात लीन झालेले असे भगवान म्हणतात. तर सत्व, रज आणि तम या 3ही गुणांना ओलांडून त्याचा खेळ ते करतात. सगुण रूपात खेळ करतात, निर्गुण रूपात ते स्वतःमध्ये ते सगळं सामावून घेतात. असे जे सद्गुरू त्यांना मी प्रणाम करतो. असं हे फार अर्थपूर्ण असं अर्थाची विश्वच्या विश्व याच्यात लपलेली आहे. असा हा फार सुंदर मंत्र आहे, फार शक्तिशाली आहे. कारण आजवर हजारो लाखो साधकांनी आपापल्या साधना, रोजच्या साधना या मंत्रापासून त्यांनी सुरू केलेली आहे. आणि होमिओपॅथीची औषधं जशी पोटेंटाईज करतात की नाही तसा एकेका मंत्राचं पोटेंटायझेशन म्हणजे त्याचं शक्ती वर्धन असं होत असतं. तर तसा हा अत्यंत शक्तिशाली झालेला अनेक साधकांनी, संतांनी, ऋषींनी म्हटल्यामुळे फार शक्तिशाली झालेला
असा हा गुरुगीतेतला हा मंत्र आहे. त्यानंतरचा जो आहे तो सुद्धा आपण रोज इथून दर रविवारी म्हणत असतो. आणि स्वामी माधवनाथ हे आपल्या प्रवचनाच्या आधी हा मंत्र म्हणत असत. तो आहे आनंदमानंदकरम प्रसन्नम ज्ञानस्वरूपम निजबोधरूपम योगींद्रमीड्यम भवरोगवैद्यम श्री सद्गुरु नित्यमहं नमामि. सद्गुरु स्वतः आनंद स्वरूप आहे. तसे ते आपण तैत्तिरीय उपनिषदाच्या आधाराने पाहिलेले आहे. ते दुसऱ्यांना पण आनंद देणारे आहे. एखादी व्यक्ती ही संत आहे का हे ओळखण्याची, एखादी व्यक्ती ही चांगला साधक आहे की नाही हे ओळखण्याची खूण म्हणजे त्या व्यक्तीच्या जवळ गेल्याने आपल्याला बरं वाटतं. त्याचं ज्ञान आपल्याला कळेल असं सांगता येत नाही, पण कोणालाही म्हणजे मांजर सुद्धा त्याच्या जवळ येऊन दिसेल. कारण पशु पक्ष्यांना पण कळतं. म्हणून नेहमीच संतांच्या भूतारी दाखवतात की चित्रांमध्ये वगैरे दत्तात्रेयांच्या समोर कुत्री बसलेली असतात किंवा गाईवर हात ठेवलेला असतो. तर ह्या चराचर सृष्टीला कळतं की या व्यक्तीच्या आत आनंद आहे, प्रेम आहे, समाधान आहे. आपले गोंदवलेकर महाराजांचा बुत्ताशा नावाचा घोडा होता, फार नाठाळ होता. इतर कोणी त्याच्या पाठीवर बसलं तर उडवून द्यायचा, पण महाराज आल्याचं त्याला कळायचं आणि अगदी सरळ सुतासारखं असायचं त्यांच्याकडे. म्हणजे प्राण्यांना पण कळतं की ज्या व्यक्तीच्या आपण जवळ जातोय याच्या अंतःकरणात प्रेम आणि आनंद आहे, तर आपण याच्याजवळ बसावं असं प्राण्यांना पण कळतं. सगळ्या संतांच्या भोवताली बघा की आपल्याला दिसतं की वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्यांच्या जवळ येतात. कोणी फार विद्वान असतात, कोणी विद्वान नसतात. गोंदवलेकर महाराजांना एक बाई केतकर महाराजांच्या पत्नी असं म्हणायच्या की महाराज तुम्ही जे प्रवचन करताना त्यातलं काही सुद्धा मला कळत नाही, पण फक्त मी काय करतो तुमच्याकडे मी प्रवचनाला येते आणि तुमच्याकडे बघत बसते. नुसतं मला बघत बसल्यानेच बरं वाटतं. तर ते ऐकून महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले बाई तुमचा अनुभव आहे ना हा खरा, बाकी काय करायचं म्हणाले. ते शास्त्र काय आणि त्याची वचनं काय आणि तर्क काय, देव आहे का नाही, काय कशाला पाहिजे भांडलेली. बस संतांकडे पाहून डोळ्यात पाणी आलं, आनंद आला, आनंद वाटला. बस मिळालं की आणखी काय पाहिजे. तर असा अनुभव आपल्याला संतांच्या ठिकाणी येतो म्हणून आपण त्यांच्याकडे आकर्षित होत असतो. तसं जर नसेल तर काय आपण पाहतो ना 63 माणसं आहेत, कोण त्यांच्या जवळ जाईल, का जवळ जाईल. याच्या अंतःकरणात प्रेम नाही, याच्या अंतःकरणात आनंद नाही, त्याच्याकडे कोण कशाला जाईल. तर जे काही माणसांनी एकाकी पण घेतलेलं असतं ना, आणि मला पुष्कळ गोष्टी आठवतात तर आपल्याला वेळेची मर्यादा आहे, पण तरी एक छोटी गोष्ट सांगते. ऑस्कर वाईल्ड नावाचे इंग्रजी लेखक होते आणि त्यांनी फार छान छान गोष्टी लिहिलेल्या आहेत, खूप सुंदर सुंदर गोष्टी लिहिलेल्या आहेत. मी नेहमी मुलांना सांगत असते त्यांच्या गोष्टी. तर त्याची एक गोष्ट फार गमतीशीर आहे. नाही फार फास्ट म्हातारा होता आणि त्यांनी फार सुंदर बाग केलेली होती आणि सारखं सगळ्यांना हिडीस फिडीस करायचं आणि कोणाला त्या बागेतला एक आंबा देणार नाही का, सफरचंद देणार नाही का, काही पण देणार नाही. तर एक दिवस मुलं सोडून, मुलं काय सगळ्यांच्या डोक्यावर हट्ट नसतं, त्यांना माहिती असतं बरोबर कसं जायचं, कुठून आंबे तोडायचे, कैऱ्या तोडायच्या. तर यांच्या बागेमध्ये मुलं घुसली आणि त्यांनी काय काय फळं बिळं तोडायला सुरुवात केली. तर आले महाराज काठी घेऊन, याला धुपटलं, त्याला धुपटलं, त्याला धुपटलं, सगळी मुलं पळून गेली. एक मुलगा त्या काठाशी त्यांचे जे फाटक होते त्याच्यामुळे त्याला पांगळा होता, त्याला घरापर्यंत चालता येत नव्हता. तो कसा बसा पुढलं तिथपर्यंत पोचलेला होता. त्याच्यावर पण काठी उभारली पण तो तसाच पळून गेला तिथून. आणि असं म्हणतात की सगळी बाग उजाड झाली, सगळी एवढी फळं बिळं येत होती. काय कारण काय सांगता येणार, पण एकाही झाडाला एक पण फळ येणं झालं आणि फार उदास झाला तो म्हातारा. आधी चिडचिडा होता, त्याच्यात उदास झाला आणखी. तर असं म्हणतात की तो एक छोटा मुलगा, तो जो पांगळा मुलगा होता, बाकी सगळे मुलं होतात, तो तिथे त्याच्या फाटकापाशी येत असेल. आणि एक दिवस त्यांनी सांगितलं की आजोबा तुम्ही ते मुलांना येऊ देत नाही ना,
म्हणून ही बाग बघून रुचली आहे तुमच्यावर. तुम्ही येऊ द्या ना मुलांना आणि मग पुन्हा तुमच्या बागेत फुलं फळं येते. तर हा शेवटी कंटाळला वैतागला होता. म्हणतो हा म्हणतो तर करून तर पाहू असं. आणि फार सुंदर वर्णन केलेलं आहे की तो आपल्या बागेचा दरवाजा मुलांना खुला करून देतो आणि ती छोटी छोटी बाळ पावलं त्या सगळ्या बागेमध्ये फिरायला लागतात आणि जिथे जिथे ती पावलं उमटतात तिथे तिथे हळूहळू हिरवं गवत बारीक बारीक कोंब असे वरती बाहेर यायला लागतात आणि पाहता पाहता ती बाग फुलांनी आणि फळांनी भरून जाते. आणि तो म्हातारा तो त्यांच्या मुलांच्या पाठीवरून हात फिरवतो. तो बाळानं माझं चुकलं, तुम्हाला हा दरवाजा बंद करायला नको होता, आता याच्या पुढे हा दरवाजा तुमच्यासाठी नेहमी खुला राहील. आणि मग ते आजोबा आजोबा म्हणून मग त्याच्या भोवताली सगळे नाचायला लागतात. पण आपण सगळ्यांनी पण आपल्या हृदयाची दारं नेहमी असं घट्ट बंद करून ठेवलेली असतात. कोणाने मुलांसाठी बंद केलेली, त्याने मुलांसाठी बंद केलेली होती. आपण आपल्या बाजूने ठरवलेलं असतं की यांच्यासाठी माझं मन बंद आहे असं आपण ठरवलेलं असतं. पण संत कधी असं करत नाही. हा अमुक आहे म्हणून मला नको असं ते कधी म्हणत नाही. परसुरे शास्त्री गोंदवलेकर महाराजांकडे यायचे, सगळ्या अंगावर पुष्ट होतं. बाकी सगळ्या जगांनी त्यांचा त्याग केलेला होता, पण यांनी केला नाही. त्यांनी त्यांना मार्ग सांगितलं त्याच्यातून बाहेर पडायचा. काय केल्याने तुम्ही याच्यातून बाहेर पडाल, काय केल्याने चांगले साधक व्हाल की त्यांनी सांगितलं. तर संत हे आनंद देणारे असतात, भवरूप ज्ञानस्वरूप असतात. निजबोध म्हणजे आपल्या स्वरूपाचा बोध करून देणारे असतात. योगींद्र मीड्य म्हणजे श्रेष्ठ. योगींद्र मीड्य म्हणजे योगी लोकांचे ते जणू काही राजेच असतात आणि त्यांच्यामध्ये ते श्रेष्ठ असतात. आणि तुम्हाला आम्हाला जो रोग झालेला आहे, भवरोग झालेला आहे, त्याच्यातून ते आपल्याला मोकळे करत असतात. मला रामकृष्णांनी सांगितलेली वैद्यांची गोष्ट खूप आवडते. 3 प्रकारचे तुम्हाला वैद्य असतात आणि 3 प्रकारचे गुरु पण असतात. एक वैद्य एकदम कामापुरतं बोलणारे, जास्त न बोलणारे असं असतात. नाडी पाहतात आणि म्हणतात तुम्हाला अमुक अमुक झालेलं आहे, त्याच्यावर अमुक अमुक औषध आहेत, जा आता घरी औषध घ्या बरे. मग ते तुमची वास्तव पुस्तक करायला येणार नाही. तुम्ही औषध घेतलं का नाही घेतलं काही पाहणार नाही. मग आता त्यांचं तुमचं संबंध. काही गुरु असे तटस्थ असतात आणि ते सांगतात की तुम्हाला अमुक अमुक प्रकारे नामस्मरण करा, अमुक प्रकारे ध्यान करा, मग होईल तुमचं काय व्हायचं ते कल्याण होईल. मग दुसऱ्या प्रकारचे असतात ते जरा प्रेमळ असतात आणि ते म्हणतात ते औषध तर देतात, नीट समजून सांगतात की तुम्हाला अमुक झालेलं आहे, तुम्ही झालेलं आहे. आणि मग नंतर प्रेमाने चौकशी करतात की औषध घेतलं का तुम्ही, का बरं घेत नाही तुम्ही, बरं व्हायचं ना, औषध घ्या असं म्हणतात. तसं काही गुरु साधन सांगतात आणि मग प्रेमाने विचारतात नाही बसला का ध्यानाला, या आठवड्यात बसा की तुमचंच कल्याण आहे असं प्रेमाने समजावून सांगतात. आणि तिसरे गुरु जबरदस्त असतात बघा. ते म्हणतात की असं करा असं करा असं करा, असं अशा याच्यात तुमचं कल्याण आहे. एकदा सांगतात. मग मी बसताना रोज ठरलेल्या वेळी ध्यानाला बसताना, स्वाध्याय करताना, नामस्मरण करताना नाही केलं, एकदा क्षमा करतील, 2दा क्षमा करतील, 3ऱ्या वेळी सरळ तुमचं मांडूक पकडून तुम्हाला आडवं पाडतील, तुमचं तोंड उघडतील आणि ते औषध वैद्य टाकतील. तसे हे वैद्य हे जे गुरु होते एक फटका देतील. जमत नाही म्हणजे काय, जमायलाच पाहिजे, असं कसं जमत नाही, सर बस ध्यानाला, माझ्यासमोर बस असं म्हणतात. तर जे सद्गुरू असतात त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या प्रकारचे गुरु आणि तिसऱ्या प्रकारचे गुरु हे दोन्ही एकवटलेले असतात. ते पुष्कळ काळ प्रेमाने समजून सांगतात, आठवण करतात, अरे ध्यानाला बसा, अरे मान घ्या. आणि मग नाही जमलं तर असा फटका देतात किंवा आता बसायलाच पाहिजे. तर हे जे गुरु आहेत हे भवरोग वैद्य आहे. असे हे वैद्य आहेत. आपल्याला कळत नाही, लहान मूल त्याला चिखला कसं फटाक फटाक करायला बरं वाटतं. आई बकोटं धरून उचलते आणि धुते, तसे अक्षरशः गुरु बकोटं धरून पकडतात आपल्याला आणि आपल्या वरचं सगळं मळ धुवून टाकतात. तर असे सद्गुरू त्यांना आपण नित्य वंदन करूया. असा हा गोड मंत्र आहे. त्यामुळे गुरूंच्या या सगळ्या शक्तींची आठवण करून देणारा
म्हणून तो आपण प्रवचनाच्या आधी त्याचं स्मरण करत असतो. तेव्हा ध्यानाला बसलो. सद्गुरु असती अंतरात सत्शिष्या ते जागवित. आपण अजून सत्शिष्य पदाला गेलो नाही हे खरं असलं तरी ते आपल्या हृदयात आहेत आणि जागवत आहेत हे खरं आहे. आपल्या अनुग्रहाच्या वेळेचे त्यांचे शब्द आठवतात. एक शिष्या येथीचे वर्ण स्वये तुझे आहे संब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूच नको. याच शरीरात आपल्याला आत्मतत्वाचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे. याच्यासाठी ध्यान साधना आपण करत असतो. संपूर्ण शरीराला आपल्या साधनेसाठी अनुकूल करून घेऊया. आपले दोन्ही पावलं, घुमटे, मांड्या, मुठे हे सर्व अविचल अचंचल असे शांत राहू द्या. नाभीच्या खालचे अवयव, नाभीच्या वरचे अवयव हे पण अगदी शांत करा. त्यांना सांगा थोडा वेळ आपल्याला अगदी स्वस्थ बसायचं आहे. थोडं लक्ष हृदयाकडे द्या. त्याच्यावरचे सगळे ताण विसर्जित करा. दोन्ही खांदे आपले बघा, ते पण सरळ रेषेत स्वस्थ आहे. दोन्ही हात पण निर्व्यापार शांत आहे. पाठीच्या कण्याच्या शेवटच्या भागापासून हळूहळू वरती या. संपूर्ण मज्जा संस्कार प्रत्येक मणक्यातून वेगवेगळ्या भागात गेलेले ज्ञानतंतू त्यांच्याकडे पहा. असं करत करत पायऱ्या चढून गाभाऱ्याकडे यावं. तसं मस्तकाकडे या. आपल्या भ्रूमध्याच्या ठिकाणी आपल्या शरीरातलं शिराचं स्थान आहे. तिथे लक्ष देऊन अगदी शांत आपल्याला फक्त बसायचं आहे. दिसते तेथे ते नाश पावते नको तिथे अभिमान मन लावी भूमध्य स्थानी स्थूलातून काढून. असं स्वामी स्वरूपानंदांनी आपल्याला शिकवलेलं आहे. त्याप्रमाणे करूया. फक्त साक्षी होऊन आपल्या मनावरचे तरंग पाहूया. एक तरंग गेला, दुसरा यायचा आहे. त्याच्या संधी कालातली शांती, स्थिरता, अचलता अनुभवूया. सद्गुरु स्मरण आणि प्रक्रिया यांची फक्त आठवण करून देते आणि त्यानंतर शांतपणे सूचना पुढची ओंकार होईपर्यंत आपण ध्यानात बसूया. आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर तयांचे नमस्कार भक्ती भावे. तयांच्या पासून शिवशक्ती बीज लाभले सहज मत्स्येंद्राते. मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला केली. गोरक्षे गहिनी पुण्य केला. गहिनीनाथे बोध केला निवृत्तीसी. निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा. ज्ञानदेव शिष्य देव चूडा मुनी. पुढे झाले मुनी गुंडाख्यादी. रामचंद्र महादेव रामचंद्र प्रसिद्ध वीर विश्वनाथ. योग सार से परंपरा प्राप्त सद्गुरु गणनाथ देव. स्वामी म्हणे झाले कृता
सेथे साक्षीपे देवचित्त रहावे निवांत घडी करावा विवेक देहादिप्रपंचमायिक सत्य नित्य शाश्वत एक असे शांत आत्मरूपी दृढविश्वास आत्माचिन्हानिदिध्यास साक्षित्वे साधन सुखदुःखास नित्यनेमि सिद्धस्मरण करावे भावे सोहम ध्यान साधता बोधता अनुसंधान प्रयत्न करुण असोद्यावे चित्तप्रसन्न भगवन्ति निष्ठापूर्ण तो संतते सत्वरभाव संरक्षण जगत्ता निज भक्ता भेदने कृपा कटाक्षे पुरवान जीव